पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजा असताना राज्यामधील अजून इतर हुंड्यामुळे छळाची प्रकरणं समोर येत आहेत। अशात सोलापूरच्या मोहोळमधील एक संतापजनक घटना देखील समोर आली। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या चिंचोली काटी गावातील ही घटना। इथल्या 22 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झालाय आणि तिच्या मृत्यूनंतर आता खळबळ उडाली। आशा राणी भोसले असं या महिलेचं नाव। आशा राणीनं हुंड्याच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय। या प्रकरणात तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारावर पोलिसांनी आशा राणीचा नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। आशा राणीला 3 वर्षांची एक मुलगी आहे आणि ती दुसऱ्यांदा गर्भवती होती। त्याच्यामध्ये सर पोटामध्ये ना स्वतः मॅडमनी ते बघितल्यानंतर मुलगी अजून प्रेग्नेंट आहे, 3 महिन्याची गरोदर आहे मुलगी। त्या मुलगी अजून पुन्हा गरोदर झाली म्हणून तिने छळ केला की काय त्याचं देवघाणं। आणि मुलीच्या अंगावर एकदम पूर्णपणे कुठं तर बाहेर जायचं असे नटून जायचे ना असे कपडे आहेत। जंपर त्या लेवलचा आहे। माझ्याकडे फोटो आहे साहेब, ते फोटो फाशी घेतलेला डिपार्टमेंटने काढत असताना मी पण तो काढून घेतला। माझ्याकडे प्रूफ म्हणून 2 फोटो आहेत माझे। हे असं एवढ्या तिने एवढा त्रास दिला। ही कसली नियतीला छळ आहे। मागणी काय एकच मागणी आहे सर, आमच्या फक्त मुलीला न्याय मिळावा, आम्हाला न्याय मिळावा, त्या पोराला फाशी व्हावी आणि आई वडिलाला जन्मठेप व्हावी। आणि फाशी पण साहेब अशी नाही, भर सभेत व्हावी, मग तर काय लोक भीतील, धमकी बसतील। मात्र गेल्या 3 वर्षांपासून तिचा नवरा पवन तिला गाडी खरेदीसाठी आणि खर्चासाठी माहेरून पैसे आण असं म्हणत त्रास देत होता। सोबतच सासू आणि सासरा देखील तिचा छळ करत होते। या सततच्या छळाला कंटाळून आशा राणीनं आपलं जीवन संपवलं। एक बार गाड़ी लेता हूँ मैं, पैसे दे बोला, मेरे पास 20,000 है, अभी कम पड़ रहे मेरे पैसे। तो मेरे साले को फ़ोन किया तो कुछ तो मदद कर भाई, कितनी होना बोले तो उन 50,000 बोलते 50,000 अभी भी उनके फ़ोन पे में है पैसा, मैदाले से भी है। उसके बाद में घर अलग कर रहा हूँ तो पैसे होना, तभी 10,000 डाल दिया। और कुछ होना दाल बोला तो मैं बाद में से लेता हूँ बोला। उसके बाद में 2 महीने के बाद फिर आया। आने के बाद बोले भांडे गिंडे क्या कुछ नहीं थे। फिर बच्ची को मेरे पोती को लेके जाके क्या सामान होना 8,500 के 9,000 तक सामान दिला के आया सर। कितने दिए तो भी लोग को पेट नहीं भरता। मेरी बच्ची के जान लेने के बाद पेट भर गया इनका, इसका पेट के साथ खाली करो बस। आशा राणीच्या मृत्यूनंतर आता समाजात हुंडा प्रथेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आता या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची चौकशी देखील सुरू आहे। पोलिसांनी या संदर्भात काय म्हटलंय ते सुद्धा बघा। मोहोळ पोलीस स्टेशनला हुंडाबळीच्या अनुषंगाने केस दाखल झालेली आहे। तिचे पती, तिचं सासू आणि तिचे सासरे यांच्याकडून तिला वारंवार माहेरून पैशाची मागणी केली जात होती आणि त्या अनुषंगाने तिला मारहाण केली जात होती। त्याचबरोबर तिला स्वयंपाक येत नाही किंवा इतर कारणावरून तिला शारीरिक आणि मानसिक छळ तिचा केला जात होता। या कारणावरून तिने हँगिंग करून सुसाईड केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याकडे हुंडाबळीची केस दाखल आहे। या गुन्ह्यातले 3ही आरोपी, तिचे पती, तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे। तिची आत्महत्येने स्वरूप हत्या करण्यात आल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केलेला आहे। सकृत दर्शनी ती सुसाईड बाय हँगिंग आहे। आम्ही स्पॉट व्हिजिट केलेली आहे, फॉरेन्सिकची टीम पण कॉल केलेली आहे आणि PM साठी बॉडी आपण सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेली आहे। या सगळ्याचा तपास झाल्यानंतर आपण कन्क्लुजनला येऊ शकतो। एकंदरीतच पुण्यातील वैष्णवी प्रकरणानंतर राज्यात अशा अनेक घटना आता समोर येत आहेत आणि यावरून संताप सुद्धा व्यक्त केला जातोय। सोलापूरहून विजय कुमार बाबर, मुंबई तकसाठी।